लागीर झालं जी कधीही कुठेही. की तिला निर्णय घेताना अशाच अडचणी आल्या असतील, पण ती ठाम राहिली असेल तिच्या निर्णयावर. खरं बोलताय तुम्ही. देशाच्या छोट्या छोट्या भागातून मुलं येतात आणि आर्मी जॉईन करतात. हजारोच्या संख्येत मुलं येतात, आर्मी जॉईन करतात, पण त्यांच्या पाठीशी त्यांच्याशी लग्न करायला मुली मात्र उभ्या राहत नाही. त्याचं दुःख वाटतं. हजारोंच्या संख्येने मुलं आर्मी जॉईन करतात, तेवढ्यात पोलीस सुद्धा खरं उभ्या राहायला पाहिजे. ते इथं आल्यावर त्यांचं कुटुंब सांभाळण्यासाठी. तसं झालं तर त्यांना आणखी ऊर्जा मिळेल, आणखी उमेदीने ते काम करू शकतील. म्हणून शीतल सारख्या मुलींची ना समाजाला गरज आहे. शीतल सारख्या, तुझ्यासारख्या आणि प्रत्येक फौजीच्या बायको सारख्या. जी फौजीच्या कुटुंबाला आकार देते. ऐक, तू बोललोस का त्यांना? नाही. अरे जा की, मी बोललो. तुम्ही काय बोलत बसलाय? काम करा. केलंय सर्व आजा, टेन्शन नको घेऊ. आजा, हे बघ ना, हार फुल फळ सगळं काय आणलेलं आहे. तिसरं नाही ना काय? नाही. जा ठेव जा. हा. इकडे काय घेतले? हा जा ठेव जा. सर मी घेतो. सर तुम्ही करतो मी अजिंक्य. अरे ती डोल पत्काची पोरं आली नाहीत, फोन कर. मिसेस फौजी, आज मस्त म्हटलंय, जगात भारी. आणि होय ग, तू झोपली का नाही आज? हा, आता काय म्हणावं बाई तुला, झोपायचं की जरा. अहो ते मी पडले होते, पण झोपच लाग ना बघा. कधी एकदा बाप्पा बसतोय असं झालं. मग म्हणलं पडून तरी काय करायचं, तिथे येऊन काम करूया. कर कर, बाप्पा तुझ्यावर प्रसन्न होणार आहेत बघ. बाप्पा तर माझ्यावर आधीच प्रसन्न आहे. म्हणजे एवढा भारी नवरा जो दिलाय. अहो बाकी सगळी तयारी झाली ना? होय, मी पोरांना सांगितलं सगळं आणून ठेवायला. तू आता सगळं आणलंय, त्याच्या अजून काय लागणार आहे सांग मला. अहो ते ढोल पत्त्याचं काय झालं? ते आधी सांगितले फोन करू. नको नको नको, फोन बिन नको, तुम्ही जाऊन बघा की. बरं ठीक आहे, बघ. अरे फोन कर लवकर, चल. वहिनी, आपण इथं रांगोळी काढा घेऊया. हो हो घेऊयात की. आणि आरतीचं ताट पण तयार झालंय, तेल आणलंय. पण समय कुठे ग? समय वय ती हा ती दीप्ती मॅडम म्हणणार होत्या. हे काय आलंच. हे घे, समयच घेऊन आले. थँक्यू वहिनी. ठीक आहे. टॅलेंटेड मॅन, गणपती येणार आहेत माहिती की. मग पण कसं येणार आहेत? म्हणजे आता गणपती येणार म्हणजे कसं मिरवणूक पाहिजे ना. दंदडंग तत्तडंग 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 दंदडंग दंदडंग तत्तडंग दंदडंग दंदडंग तत्तडंग दंदडंग तत्तडंग. काय म्हणत होतास? हे बो काय बाबा, हे पाहिजे होत. काय पाहिजे होतं? मला नाही, ह्याला पाहिजे होत. काय? मला नाही सर, ह्यालाच पाहिजे होत. कसलं खोटं बोलतोस लका. अरे सांगणार आहे का काय पाहिजे होतं? सर आता म्हणलं येऊ गणपती येणार, मिरवणूक पाहिजे. सर मी नाही, योच म्हणला. अरे सांग ना मग, घाबरतोस कशाला? हा बोल ना, घाबरत कशाला.
सर आपलंच आहेत. अभय आणि आकाश, आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते पाहूया जरा. चला. चला हा सर. तू कुठे आहे? हा मी ते हा. कसं आपला वट बेतात आपल्याला सगळीच. दंदडंग तत्तडंग दंदडंग तत्तडंग दंदडंग तत्तडंग. चल. आज्या आपली शीतलच करणाला अशी वाटतंय मला. काय तामण कुठं ठेवलं? ठेवले की घासून. सुमन. हा? अगं दुर्वा कुठे ठेवल्यास? 2 जुड्या केल्या होत्यास ना? अगं ते सौरभ बाहेर निवडत होता ना, तिकडं बघा की जरा. अक्का तुम्ही आवरून घ्या जा. अक्का काय झालं? काय नाही ग, शीतलीची लई आठवण येते बघ. अक्का आपल्याला शीतलीची आठवण येत नाही असं कधी होतंय का? तसं नाही ग, पण दरवर्षी घरात तीच गणपती आणायची ना, आणि आता सगळं कसं सुन सुन वाटतंय बघ. येऊ सुमन काकी, हो गई का तयारी? आणि काय मदत पाहिजे का? नाही झाली सगळी तयारी, मला काय मदत नको. अक्कानाच बघ काय मदत पाहिजे का? तुझ्या शीतलीची लय आठवण यायला लागले त्यांना. आम्हाला शीतली आहे वेसी, मला पण लय आठवण येते तिची. ए थांबा थांबा, सगळी तयारी झाली ना? मला ना एक शीतलीला फोटो काढून पाठवायचाय, नाही तर परत चिडल माझ्यावर. क्यों नाही भेजा बोलके. काढ बाई काढ. अजिबात टेन्शन घेऊ नकस. जिथं शीतल तिथं उत्सव. अगं आम्ही बी बसवतो इथं गणपती. काय सांगतीस? होय तर अगं काल मीच गेलते कर्नल साहेबांकडं, म्हणजे इथलं मेन आहेत त्यांच्याकडं परमिशन मागाय, आणि त्यांनी परमिशन दिली. अगं बाई, काय म्हणावं बाई तुला? तिकडे जाऊन सरळ विचारलं होय त्यांना? अगं एवढं धाडस कुठं आले तुझ्यात? अगं काय नाही, लई भारी आहेत ते. माझं सगळं म्हणणं ऐकून बी घेतलं. आणि आता तूच सांग, चांगल्या कामासाठी कशाला कोण नाही म्हणतंय? अगं होय, पण तिकडे जाऊन तर गप बसायचंच की. गप बसल ती शितली नाही. ते बी खरंच आहे. मग झाली का सगळी तयारी तिकडं? होय समजा झालं. अगं तुला माहितीये, एक रात्री सगळी तयारी केल्या, म्हणजे मांडव उभारलं, मी आणि ह्यांनी मिळून एकत्र गणपती तयार केला, राहुलानी फुलं आणून दिली, त्याचं हार केलं. अगं सगळं झालंय बघ. वय हे बेस झालं बघ. शीतल जरा इकडे ये ग. आई अगं थोड्या वेळानं फोन करते. हा बर बर, नंतर फोन कर. अगं जीजे, आज्याचा व्हिडिओ कॉल आहे. काय सांगतो? आज्याच आहे. बघू बघू. अरे देवा, खरंच की. मामा जिजे कशा आहे तुम्ही? अरे आम्ही बेस आहे.
चाललंय तिकडे. आता काय सांगू तुम्हाला, तुम्हीच बघा. हा बघा, अरे काल रात्रीपासून नुसतं असंच चाललंय बघ गडबड. अरे आमच्या युनिट मध्ये गणपती येणार आहेत. वा वा, अरे तिकडे बी बसतात होय गणपती. अरे नाही म्हणजे दरवर्षी नुसती पूजा असते, पण यंदा शितलीमुळे मोठं स्वरूप आलं इकडे. काय सांगतो, तिने काय केलं? शितली ऐकते हो कोणाला. आमच्या कर्नल साहेबांच्या घरी जाऊन परमिशन काढून आली आहे गणपती उत्सव साजरा करायची. काय सांगतो, खरं का काय? मग काय जे हे बघ, हे बघ जरा तरी उसंत का बघ. काल रात्रीपासून असंच चाललंय बघ. आणि कर्नल साहेब करा म्हणल्यावर एका रात्री सगळी तयारी केली तिनं बघ. अच्छा, आला का काय खरं नाही बरं का. शीतल तिथं बी कोणाला ऐकत नाही म्हण की. मग काय, मला इथं लोक म्हणायला लागली मी सगळेजण सणासाठी लय दिवसांनी एकत्र आलोय. मामा शितली म्हणजे फुल फेमस झाली बी इकडं चांदोडी वाणी. काय बी म्हण, पण माझी इट्टल रुपये ते पाठीशी आहेत बघ. थांब त्याच्याकडे देतो. शितले फोन आहे. हा काय चांगलं आहे तवा, जिकडे जाईल तिकडे उद्योग करून ठेवती. आता तिकडे जाऊन गणपती बसवायची काय गरज होती का? लागलं का तुझ्या पोटात दुखायला? तरी म्हणतात अजून कशी बोलली नाही. ती पोरगी एवढं काय तर करत्या धडपडत्या ते राहिलं बाजूला. जीजी हा कसं आहे तुम्ही? बरं आहे ना? आम्ही इथं गणपती बसवतोय. हे बघा, या मांडवात बसवणार आहे. आताच सगळी पूजेची तयारी करत होते. अहो तुम्हाला माहितीये, आम्ही दोघांनी एकत्र मिळून मूर्ती तयार केली आहे. होय का? अगं जाऊ तरी दर्शन तर घेते गणपतीचं. अहो ते मिरवणुकीतून घेऊन येणार आहेत ना. जी आले वाटतं. आता आम्हाला जावं लागेल. मी फोटो पाठवते तुम्हाला. बरोबर पाठव. ठेवतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा हे आनंदाचे क्षण आमच्या बरोबर कायम ठेव. बाप्पा या सगळ्यांना कायम असंच सुखात आणि आनंदात ठेव. वा मिसेस फौजी वा, मिशन कम्प्लीट केलं की तुम्ही, आणि ते बी 12 तासात. मग मिसेस फौजी हाय मी.
ओके गाइस, एन्जॉय दिस गणेश फेस्टिवल. ऑल द बेस्ट. चलो. वा वहिनी वा, खरंच तुमच्या हाताला खतरनाक चव आहे बर का. अहो तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांच्या मामाच्या मेहुण्याची सून आहे ना, तर तिची भाची. नाही कळलं का? परत सांगतो. माहिती हा, तर माझ्या वडिलांच्या मामाच्या मेहुण्याची सून तिची भाऊजाई, तर ती आहे ना बारामतीत असते. तर त्यांच्या घरी गेलतो आम्ही एकदा गणपतीत. तिथं पण आम्ही मोदक खाल्ले होते. पण असे मोदक, तुमच्या हाताला चवच भारी बर का वहिनी. पण तुम्ही आल्यानं सगळं जगत बदलून गेलं राव. अहो प्रत्यक्ष गणपती बाप्पानेच तुम्हाला आमच्यासाठी पाठवलंय असं वाटतंय. म्हणजे गणपती बाप्पा म्हणले असतील, तिकडं पोरांना घरच्या जेवणाची लय गरज आहे, त्यामुळे जरा तिकडं जा बाई आणि त्यांना करून खाऊ घाल. तुम्ही ना वहिनी थँक्यू बर का. थँक्यू कशाला? तुम्ही सगळेजण होता म्हणून पण एवढी सगळी तयारी एका रात्रीत करू शकलो. अहो वहिनी, जर का असे मोदक मिळणार असतील ना, तर आम्ही एका रात्रीत इकडचा डोंगर तिकडं करू. काय रे पोरांनो? तुला ना पगारात आणि आर्मीच्या कार्डावर दोन्हीकडे मोदकच द्यायला होतं. हे काय, तुला तुला अर्धा किलो पेढे आण म्हटलं होतं ना. असू दे, आणलेत ती बघा. अगं बरं दिसतंय का ते पावशेर पेढे आणलेत ती. आता कोण खाणार आहे यांच्या घरात? ते सौर्य आणि ध्रुव दोघच खाताय. खाणारी आली आपल्या घरात, मग कशाला पाहिजेत अर्धा किलो? हास, ओरडू नको चुकच. ग बस आता. ध्रुव, प्रसाद दे त्यांना. हा छान. अरे बस बस बस. हो घ्या की, त्याला काय होतंय तेव्हा. अगं बाई थांब. गणराया, माझ्या जयडीचं तेवढं लग्न होऊ दे, बाकी काय नको मला. लय काळजी लागली बघ पोरगीची. तिचं तेवढं मार्गी लाव. माझं मोठं भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हालाच कळल बघा. आता शीतलचं लग्न झालं तरी बी वयात आलेल्या पोरगीची काळजी काय असती ती तुम्हाला चांगलंच माहित आहे. आता माझ्या जेडीचं हे असं झालेलं, मग कसं होणार लग्न? मागचं काय मनात धरून बसू नका. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून सोडून देऊ आपण. हा होय, मस्त मला वाटते. पण किती जरी मनात आणायचं नाही म्हणलं तरी यायचं राहतंय का? शितलीच्या लग्नात किती हक्कानी साडी घेतली मी तुमच्याकडनं. मग तुमचा बी मानपान करूशी वाटतेच की मला. ना बघा आता, वाटलं तर तुमच्या पुढे पदर पसरते मी. पुष्पताई, असं कशाला करताय? नाही नाही, मोठा भाऊ म्हणून या बहिणीला मदत करा. तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी.
पुष्पा, अगं उपकार कसले त्याच्यात? जेडी काय कुणी परके का आमच्यासाठी? नाही ना, मग घ्या बरं भाचीची जबाबदारी. आणि एखादं चांगलं स्थळ बघा तिला. माझा लई विश्वास आहे बघा तुमच्यावर. हाय का एखादा पोरगा नजरेत तुमच्या? आपल्या गावातला नाही तर शेजारच्या गावातला असला तरी चालेल. म्हणजे कसं तुमचं कसं लक्ष राहतंय शीतलवर, तसंच आमचं बी लक्ष राहील ना जेडीवर. नाही म्हणजे आता कुणी नाही बघण्यात, पण तुम्ही सांगा कसं पाहिजे ते, आपण तसं शोधू. काय समाधान? होय, माझा तर शोध चालूच आहे. होय, शकताय तुम्ही. ना फक्त तिला सुखात ठेवलं पाहिजे बघा त्यांनी. बास, माझी दुसरी काय अपेक्षा नाही. कायम तिच्या सोबत राहील, तिला सुखदुःखात साथ करल, एवढंच पाहिजे बघा. बाकी दुसरं काय नको मला. बघू. अहो, जयश्री एवढी चांगली मुलगी आहे, तिच्यासाठी एखादा चांगला पोरगा असेलच की, सापडेल आपल्याला. देवा, गणराया, माझ्या मनासारखं होऊ दे तेवढं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सिंदूर वटी सेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणतीण पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव संबोधर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पायी सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव मंगल मूर्ती. गणपती